नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 जून 2024 ते 16 जून 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी, या आठवड्यात तुमच्या आयुष्यात चालू असलेले आर्थिक संकट कुटुंबातील इतरांसमोर तुम्हाला लाजवेल. कारण हे शक्य आहे की घराचा एखादा सदस्य तुमच्याकडे एखादी वस्तू किंवा पैशाची मागणी करेल जी तुम्ही पूर्ण करण्यात अयशस्वी असाल. रिकाम्या वेळात कामाच्या ठिकाणी या सप्ताहात तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये वेब सिरीज पाहणे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडणार नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर तुमची प्रतिमा प्रभावित होईल. या सप्ताहात बरेच विद्यार्थी आपल्या ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन करून आपल्या घरात कुठल्या कार्यात आपले योगदान देताना दिसतील. यामुळे तुम्हाला लोकांचे कौतुकही प्राप्त होऊ शकेल. तथापि या काळात आपल्या शिक्षणावर अत्याधिक अहंकार करण्यापासून बचाव करा. आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे. या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल. या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टामस्करी कराल. चंद्र राशीच्या 5व्या भावात शनी महाराज उपस्थित असण्याच्या कारणाने तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहेत. खास करून या काळात ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील. सोबतच यावेळी तुमचा मान सन्मानातही वृद्धी होताना दिसेल. उपाय: मंगळवारी वृद्ध व्यक्तींना दान करा. वृश्चिक राशी, गुरु ग्रह तुमच्या 7व्या भावात विराजमान असतील आणि याच्या फलस्वरूप या सप्ताहात कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात तुम्हाला आधीची समस्या येत होती ती यावेळी पूर्णतः दूर होण्याची शक्यता आहे. याच्या मदतीने तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला कुठलाही निर्णय घेण्यात सक्षम असाल आणि शक्यता आहे की यामुळे तुम्हाला धनप्राप्तीही होईल. कौटुंबिक तारतम्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्या या सप्ताहात तुम्ही दूर करण्यात यशस्वी राहाल. यामुळे बऱ्याच अशा स्थिती उत्पन्न होतील की कौटुंबिक लोकांमध्ये बंधुत्व वाढेल आणि तुम्ही स्वतःही घरगुती कार्यात भाग घेऊन घरातील महिलांची मदत कराल. या सप्ताहात तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या योजनांना प्रत्येकासमोर बोलण्यात डगमगत नाही तर तुम्ही आपल्या परियोजना खराब करत आहे. कारण शक्यता आहे की तुमचे विरोधीही तुमच्या या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला हानी देऊ शकतात. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्यात समस्यांचा सामना करावा लागेल. अशात सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वृश्चिक राशीतील जातकांसाठी राहू देव तुमच्या 5व्या भावात विराजमान होतील आणि अशात मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. उपाय: नियमित ओम मंगलाय नमःचा 41 वेळा जप करा. धनु राशी, या राशीच्या लोकांना या आठवड्यात स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल, परंतु आपण ते वापरण्याऐवजी वाया घालवू शकता. म्हणून आपण या वेळेचा वापर आपले काही शौक पूर्ण करण्यासाठी करू शकता. या आठवड्यात ज्यांना आपण आतापर्यंत अयोग्य मानत आहात अशा सर्वांसमोर आपण कठोर परिश्रम घेऊन एक चांगले उदाहरण उभे करण्यास सक्षम असाल. त्यानंतर आपणास अभ्यासू विद्यार्थी म्हणून गणले जाऊ शकते, ज्यांचे प्रत्येक जण कौतुक करेल.
यामध्ये अहंकार येऊ देऊ नका, अन्यथा हे यश आनंदाऐवजी आपली प्रतिमा खराब करू शकते. या सप्ताहात तुम्हाला वाटेल की तुमच्या जवळचे लोक आपल्या कार्यक्षेत्रात सामान्यपेक्षा उत्तम करत आहेत. अशात त्यांच्या यशाने ईर्ष्या वाटण्याच्या ऐवजी तुम्हाला त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या यशाला पाहून त्यांचे सहयोग करावे लागेल. यामुळे तुमच्या प्रतिमेत सुधार सोबत तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही भरू शकाल. या सप्ताहात तुम्ही आपली मेहनत आणि सातत्याने बऱ्याच संधी प्राप्त करू शकाल. यामुळे तुम्ही पैसे बनवू शकाल, कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात उपस्थित असेल. तर ती तुम्हाला गुंतवणूक करण्याऐवजी पारंपरिकदृष्ट्या त्याला काही उत्तम योजनेत गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात आपले मन दानधर्म करण्यात अधिक व्यस्त असेल, ज्यामुळे आपण आपल्या कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकता. यामुळे आपण आणि कुटुंबातील सदस्यांना आंतरिक शांती मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक विचार उत्पन्न होतील. उपाय: गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मकर राशी: या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत. या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल, कारण तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात बृहस्पती महाराज बसलेले असतील. तुम्ही या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करू शकता. या सप्ताहात तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आपल्या मोठ्या भाऊ बहिणीचे सहयोग मिळेल. या कारणाने तुम्ही आपल्या मोठ्या संकटातून निघण्यात यशस्वीही व्हाल. तथापि यासाठी तुम्हाला संकोच न करता त्यांच्या समोर आपल्या समस्येला व्यक्त करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात बरेच व्यापारी जातक आपल्या कारभाराला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. तथापि गरजेपेक्षा जास्त जोखीम घेणे तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. म्हणून कुठलाही बदल घेऊन प्रत्येक निर्णयाला घेण्याच्या वेळी विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी आवश्यक राहील. मजबूत घरासाठी ज्याप्रमाणे मजबूत पाया बांधणे खूप महत्त्वाचे आहे, त्याच प्रकारे चांगल्या भविष्यासाठी चांगले शिक्षण मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु या आठवड्यात आपण या गोष्टीपासून पूर्णपणे भिन्न दिशेने जाताना दिसाल. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील. मकर राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या 2ऱ्या भावात उपस्थित असतील आणि अशात या सप्ताहात तुमच्या आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्यासाठी समस्याचे कारण बनू शकतात. अशात खास करून आपले डोळे, कान आणि नाक याची काळजी घ्या, कारण तुम्हाला यामुळे जोडलेले काही संक्रमण होण्याची शक्यता दिसत आहे. उपाय: केतू ग्रहासाठी मंगळवारी यज्ञ हवन करा. कुंभ राशी: या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीपासून पैशाची बचत करण्याच्या बाबतीत घरातील सदस्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत विचार करण्याची अधिक आवश्यकता असेल. अन्यथा तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी आर्थिक तंगीसोबतच बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात काही घरगुती आघाडीवर काही किरकोळ समस्या उद्भवतील. अशा परिस्थितीत कौटुंबिक शांतता टिकून ठेवण्यासाठी आपणास आवश्यक ताळमेळ बसवावा लागेल. यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगताना आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा. पूर्वी केलेली सर्व गुंतवणूक तुमच्यासाठी या सप्ताहात बरीच फायद्याची सिद्ध होईल. परंतु जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यापार करता तर तुम्हाला भागीदाराच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुम्ही यावेळी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यापासून वंचित राहाल. या सप्ताहात आपले प्रेमजीवन आपल्या शिक्षणाच्या प्रती तुमच्या मनाला भ्रमित करण्याचे मुख्य कारण बनेल. अशात प्रेम आणि शैक्षणिक जीवनात योग्य ताळमेळ ठेवून
या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा की प्रेमासाठी तुमच्याजवळ सर्व आयुष्य आहे आणि या सप्ताहाची वेळ तुम्हाला आपल्या शिक्षणासाठी देण्याची आवश्यकता आहे. कुंभ राशीतील जातकांसाठी शनी महाराज तुमच्या पहिल्या भावात उपस्थित असतील. यामुळे जर तुम्ही काही समस्यांनी ग्रस्त होता तरी या सप्ताहात तुमचे आरोग्य ठीक राहील. तथापि योग बनत आहेत की तुम्हाला काही कारणास्तव यात्रेवर जावे लागू शकते. यामुळे तुम्हाला जरासा थकवा किंवा तणावाचा अनुभव होईल. म्हणून तुम्ही आता यात्रेवर जाणे टाळा आणि आपल्या शरीराला अधिकात अधिक आराम द्या. उपाय: शनिवारी वृद्ध व्यक्तींना वस्त्रदान करा. मीन राशी: या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती काहीशी खालीवर होऊ शकते, परंतु पूर्वी तुमच्याद्वारे संचय केलेले धन तुमच्या कामी येईल आणि तुम्ही खराब आर्थिक स्थितीमध्ये यावेळी आराम मिळवू शकाल. असे यासाठी शक्य आहे कारण राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात विराजमान होतील. घर कुटुंबात या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घेण्याची आहे की तुमचा कोणी जवळचा किंवा घरातील व्यक्ती तुमच्या काही गोष्टीमुळे दुखावला गेला नाही पाहिजे. अशात तुमच्यासाठी हे चांगले असेल की आपल्या कामाने काही वेळेत कुटुंबासाठी वेळ काढून त्यांच्या गरजा समजण्याचा प्रयत्न करा. तुमचे सहकारी तुमचे काम आणि तुमची उन्नती पाहून तुमच्याशी ईर्ष्या करू शकतात. यामुळे तुम्हाला त्यांचे सहयोग प्राप्त करण्यात चिंता होऊ शकते. तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संदेश देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांना समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णयही घेऊ शकता. या राशीतील जे जातक 50 वय पार केलेले होते त्यांना पचन संबंधित आपल्या जुन्या समस्यांनी या काळात काही वेळ आराम मिळू शकतो, कारण त्यांच्याद्वारे उत्तम दिनचर्येला आत्मसात करणे त्यांना या परिस्थितीतून पार करण्यात मदत सिद्ध होईल. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना वस्त्रदान करा. धन्यवाद.